बोरं असतात, ऊस असतो, नवीन आलेलं असतं, तर ते आपल्याला सगळ्यांना जर आपण चावून ऊस खाल्ला गहू आहे ते आपल्याला मिळतात. गाजरा परवाच तुम्ही गाजर दिसला का शाळेमध्ये?
इकडे बघा सगळ्यांनी, इकडे बघा सगळ्यांनी. एक होता पिंकू, दोघे गेले फिराय. यावेळी नोमवी शिशु शाळेचे मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी म्हणाले की नमस्कार, मी अर्चना कुलकर्णी, नोमवी शिशु शाळा मुख्याध्यापिका. आज श्री गणेश जयंती. गणेश ही विद्येची आणि बुद्धीची देवता. त्याला सर्वप्रथम वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्यापुढे सादर करीत आहे. आज गणेश जयंतीनिमित्ताने गणपती स्तोत्र मुलांकडून म्हणून घेणं, गणपतीचे श्लोक म्हणून घेणं आणि पूजा आम्ही संपन्न केली. त्याचबरोबर नर्सरीमधील विद्यार्थ्यांसाठी बोरन्हाण हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. बोरन्हाण हा कार्यक्रम छोट्या मुलांसाठी का करतात असा मी थोडासा विचार केला. तेव्हा असा विचार करता करता असं मनात आलं की या छोट्या मुलांना परिसराचं ज्ञान व्हावं, त्यानिमित्ताने आपल्या आजूबाजूची त्यांच्या वयाची मुलं घरी बोलवावी आणि नातेवाईकांना बोलवावं, त्यांचा परिचय मुलांना व्हावा. आणि त्याचबरोबर त्या बोरन्हाणमध्ये आपण काय घालतो तर चुरमुरे, ऊस, बोरं, गाजर, चॉकलेट असं घालून त्यांनी बोरन्हाण घातलं जातं. तर ह्या बोरन्हाणातून मुलांना एक वेगळा आनंद मिळतो, खाऊ मिळतो आणि हा आपला जो पारंपरिक खाऊ आहे तो मुलांनी खावा आणि एकमेकांकडे जाणं येणं ठेवावं, आपुलकीचं नातं निर्माण व्हावं यासाठी बोरन्हाण या मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या दरम्यान मुलांना पहिल्या वर्षी घालतात. कुणी 3 वर्ष घालतात, कुणी 5 वर्ष घालतात. तर आमच्याकडे सर्वात लहान मुलं ही नर्सरीची आहेत, तर आम्ही नर्सरीच्या मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. धन्यवाद. सदर कार्यक्रमावेळी शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिन्हा यांनी मानले.